नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ज्या काही इयत्ता 5वी मध्ये स्पर्धा परीक्षा होत असतात त्याबद्दल डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत। त्या परीक्षेचं स्वरूप आणि त्या परीक्षेची तयारी करताना कशा प्रकारे तयारी केली पाहिजे, त्या परीक्षेमध्ये किती गुण असतात। आता उदाहरणार्थ ज्या काही परीक्षा आहेत आपल्याला इयत्ता 5वी मध्ये द्यायच्या आहेत, तर त्यातली सगळ्यात पहिली परीक्षा असणार आहे नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा। त्यानंतर दुसरी परीक्षा असणार आहे सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा आणि तिसरी जी परीक्षा असते त्याला म्हणतो आपण स्कॉलरशिप परीक्षा। त्या सोडून आणखी इतरही परीक्षा असतात जशा मंथन, ऑलिम्पियाड परीक्षा। या सर्व परीक्षा पण आपल्याला यापैकी आजच्या लेक्चरमध्ये आपण या साधारणतः 3 परीक्षेबद्दल डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत। तर त्याबद्दली पहिली जी परीक्षा, ज्या परीक्षेपासून मी सुरुवात करतोय ती परीक्षा असणार आहे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा। जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा। तर बऱ्यापैकी जे इयत्ता 5वी मध्ये शिकणारे कॅन्डिडेट असतात त्यांचं टार्गेट असतं एक तर नवोदय परीक्षा किंवा मग स्कॉलरशिप सैनिक स्कूलची परीक्षा। त्यामुळे आता ही साइड बाय साइड मी दोन्ही सांगणार आहे। पहिलं एक नवोदय परीक्षेबद्दल आणि लगेच त्याच्यानंतर सैनिक स्कूलच्या परीक्षेबद्दल पण आपण पाहणार आहोत। हे नवोदय हा पॅटर्न आहे काय, तर 1986 साली तत्कालीन पीएम राजीवजी गांधी यांच्या स्वप्नामधून असे काही स्कूल सुरू करायचे नियोजन होतं आणि त्यांनी जे त्या काळी सुरू केलेलं एक स्कूल म्हणजेच नवोदय विद्यालय। आता ही नवोदय विद्यालय सेंट्रल लेवलची स्कीम आहे किंवा सेंट्रल लेवलची शाळा आहे जी आपल्या HRD मिनिस्टर मार्फत कंट्रोल केली जाते। प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नवोदय विद्यालय असते, साधारणतः ज्याचे प्रमुख म्हणजे त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे त्या स्कूलचे प्रमुख म्हणून कार्य करतात। आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक स्कूल आहे, ऑटोमॅटिकच ते स्कूल किती स्टँडर्ड असेल तुम्हालाही माहिती आहे त्यामध्ये। त्याच्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जवाहर नवोदय विद्यालयामध्ये CBSE चा अभ्यासक्रम राबवला जातो, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन, ज्याच्यामध्ये आपण NCERT चा अभ्यासक्रम म्हणतो। बोर्ड CBSE, अभ्यासक्रम NCERT चा। म्हणजे ज्या काही नवोदय विद्यालय आहेत ऑल इंडियामध्ये जेवढे पण नवोदय विद्यालय आहेत त्या सर्व नवोदय विद्यालयामध्ये NCERT चा अभ्यासक्रम CBSE बोर्ड, म्हणजे जे आज मार्केटमध्ये आपल्याला CBSE बोर्ड त्याची फी 30,000, 40,000, 50,000 फी असते, जी टोटली फ्री ऑफ कॉस्ट इयत्ता 6वी पासून 6वी ते 12वी। म्हणजे आता हे जे स्कूल असणार आहे तर हे स्कूल कुठून चालू होतं तर इयत्ता 6वी पासून इयत्ता 12वी पर्यंत आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट कोचिंग दिलं जातं या स्कूलमध्ये। आणि मग जर फ्री ऑफ कॉस्ट कोचिंग द्यायचं असेल, स्टँडर्ड जर एवढा चांगला असेल तर त्यामध्ये विद्यार्थीही त्याच लेवलचा असला पाहिजे, विद्यार्थी पण त्याच प्रमाणात आला पाहिजे। त्याच्यासाठी प्रत्येक वर्षी नवोदय विद्यालय मार्फत एक प्रवेश परीक्षा कंडक्ट केली जाते। साधारणतः जानेवारीचा 2nd किंवा 1st संडे, जानेवारीचा प्रत्येक वर्षीचा जानेवारीचा 1st किंवा 2nd संडे यावेळेस नवोदयची परीक्षा कंडक्ट केली जाते। 2022 मध्ये ती परीक्षा 30 एप्रिल 2022 ला कंडक्ट करण्यात आली। म्हणजे या वर्षी थोडी लेट, कोरोनाच्या या वातावरणामुळे थोडी परीक्षा लेट कंडक्ट केली आहे, पण साधारणतः जानेवारी मध्ये ही परीक्षा होते। मग आता या परीक्षेचा फायदा तर आपल्या लक्षात आला की यामध्ये आपल्याला CBSE चं शिक्षण इयत्ता 6वी ते 12वी पर्यंत टोटली फ्री ऑफ कॉस्ट दिलं जातं। त्या जिल्ह्यामधून म्हणजे सपोज करा आपला पुणे जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, नगर जिल्हा असेल किंवा सातारा जिल्हा असेल, त्या जिल्ह्यामधली बऱ्यापैकी जी क्रीम म्हणतो आपण, जे टॉपर विद्यार्थी असतात असे विद्यार्थी सिलेक्ट केले जातात। ऑटोमॅटिक आपण आपल्या शाळेमध्ये टॉपर असतो, पण ज्यावेळेस आपण त्या क्रीम मध्ये जातो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपण कुठं आहे मार्केटच्या कंपॅरिझन मध्ये। कारण सगळेच मुलं टॉपर असतात आणि ज्यावेळेस आपण टॉपर मध्ये अभ्यास करायला लागतो त्यावेळेस नक्कीच आपली प्रोग्रेस होते किंवा आपली डेव्हलपमेंट होते। त्याच्यामुळं अशा स्कूलमध्ये शिक्षण घेणं कधीही बेनिफिशियल आहे, कारण त्याचं की जे काय आपल्यासोबतची स्टडी करणारी मुलं असतात ती जवळपास सगळीच्या सगळी मुलं टॉपर असतात। त्यामुळे या मुलामध्ये आपला तो फायदा होतो। नेक्स्ट, आता या परीक्षेचं स्वरूप कसं असतं, ही परीक्षा कशी कंडक्ट केली जाते, तर साधारणतः जवाहर नवोदय विद्यालय ही जी परीक्षा मी सांगितली की जानेवारीच्या 1st किंवा 2nd संडेला कंडक्ट केली जाते। या परीक्षेमध्ये जो एक पेपर असणार आहे तर तो पेपर, त्याचा जो प्रवेश परीक्षा म्हणतो तो पेपर, त्याचा पेपर पॅटर्न, नवोदय विद्यालयाचा पेपर पॅटर्न कसा असतो तर नवोदय विद्यालयाचा पेपर पॅटर्न साधारणतः याच्यामध्ये एकूण प्रश्न असतात, याच्यामध्ये एकूण प्रश्न
80 प्रश्न असतात आणि एकूण गुण मात्र त्याच्यामध्ये 100 असतात. एकूण गुण 100 आणि एकूण प्रश्न 80. हा काय ट्विस्ट आहे की प्रश्न 80 गुण 100. तर प्रत्येक प्रश्न हा 1.25 मार्क म्हणजेच 1.25 मार्काला प्रत्येक प्रश्न असतो. यामध्ये 1.25 म्हणजे 80 क्वेश्चनला जर आपण 1.25 न मल्टिपल केलं तर इट कम्स टू बी नियर अबाउट 100. 100 म्हणजे प्रश्न तर आपल्याला 80च असणार आहेत, पण ते किती मार्काला असतात? 1.25 मार्काला एक प्रश्न म्हणजे जवळपास 100 मार्काचा तो पेपर असतो. आता 100 मार्काचा पेपर म्हणल्यावर मेरिट किती टफ असेल तर साधारणतः प्रत्येक वर्षी त्याचं मेरिट चेंजेबल असतं. आतापर्यंत मे बी 5वी पर्यंत तुम्ही अशा स्पर्धा परीक्षा दिल्या नसेल की ज्याला सिलेक्शन केलं जातंय. तुम्ही ज्या स्पर्धा परीक्षा दिल्या मग ती मंथन झाली, त्याला सिलेक्शन केलं जात नाही, त्याला काय तुमच्या मार्कानुसार शिकवायला लावतो. पण ही जो पेपर असतो या परीक्षेमध्ये म्हणजे इथं आता या वर्षीपासून ज्या तुमच्या परीक्षा चालू होतील त्याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन केलं जातं. आणि ज्या परीक्षेमध्ये सिलेक्शन केलं जातं त्याचं मेरिट डिपेंड नसतं. म्हणजे मेरिट प्रत्येक वर्षी चेंज होतं. किती कॅन्डिडेट अप्लाय करतायत म्हणजे किती विद्यार्थी परीक्षेला बसतात, त्या वर्षीचा पेपर कशा लेवलचा टफनेस होता म्हणजे या दोन्ही गोष्टीवर डिपेंड करतो. नंबर ऑफ कॅन्डिडेट्स आणि टफनेस ऑफ द पेपर. पेपरचा फॉर्मॅट कसा होता, पेपरचा फॉर्मॅट म्हणजे फॉर्मॅट सेम असतो पण त्याचा टफनेस किती पेपर इझी होता, मीडियम होता का टफ होता याच्यानुसार मार्कामध्ये थोडाफार चेंजेस होतो. जसं की माझा अनुभव सांगतो की गेल्या वर्षी जवळपास 97.5च्या रेंजमध्ये मेरिट क्लोज झाला असेल. कारण ज्या मुलांना 97.5 मार्क होती ती मुलं सिलेक्ट होती आणि त्यापेक्षा कमी असणारी मुलं सिलेक्ट झाली नव्हती. म्हणजेच नियर अबाउट 97.5 ग्रामीण भागातला विद्यार्थी. मग 97.5 जर तुम्हाला मार्क मिळवायचे असतील तर जवळपास 78 क्वेश्चन्स बरोबर यावे लागतात. किती? 78. 80 पैकी या 80 प्रश्नापैकी जवळपास आपले 78 ते 77 77 और 78 एवढे क्वेश्चन्स बरोबर यावे लागतात. म्हणजे करेक्टनेस किती, स्टडीची डेप्थ किती लागेल विचार करा. स्टडीची डेप्थ पण आणि तो करेक्टनेस पण. फक्त क्वेश्चन अटेम्प्ट करून उपयोग नाही, करेक्ट पण असावे लागतील तेवढे आपले. 78 और 77 म्हणून मी सांगितलं की एका मार्कावर ह्याचं मेरिट क्लोज होतं. एका मार्कावर मला जर 76 मार्क असतील तर मी बाहेर आहे. म्हणजे फिक्स आकडा नसतो हा. होऊ शकतं हे मेरिट 95 वर पण येईल. याच्या अगोदरच्या वेळेस ते 93 पर्यंत आलं होतं. अपडाऊन होत असतं, प्रत्येक वर्षी मेरिट अपडाऊन होतं. ठीक आहे. मग आता आपण पाहूया की हे 80 जे प्रश्न असतात हे 80 प्रश्न कसे असतात, कोणत्या विषयाचे किती प्रश्न असतात. तर साधारणतः या परीक्षेमध्ये एकूण 3 विषय असतात. त्यातला पहिला विषय असतो ज्याला म्हणतो आपण बुद्धिमत्ता चाचणी. आपली बुद्धी चेक करण्यासाठी हा विषय टाकला आहे, बुद्धिमत्ता चाचणी, ज्याच्यावर एकूण 40 प्रश्न असतात. एकूण 40 प्रश्न असतात, 50 गुण. 40 प्रश्न आणि 50 गुण. दुसरा जो विषय आता गणित, याच्यानंतर बुद्धिमत्तेच्या नंतर जो दुसरा विषय असतो तो विषय असतो त्यामध्ये गणित. गणित या विषयाचे जवळपास 20 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2.5 मार्क, 1.25 मार्क म्हणजे एकूण 25 गुण असतात. 20 प्रश्न 25 गुण. आणि विषय क्रमांक 3 त्याला म्हणतो आपण भाषा. मग ती मराठी असेल, तुम्ही इंग्लिश मीडियम मध्ये असाल तर इंग्लिश असेल, मराठी मीडियम वाल्यासाठी मराठी असेल. तर हा जो भाषा जो विषय असतो तोच त्याच्यावर पण साधारणतः 20 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 1.25 मार्क म्हणजे एकूण 25 गुण. याचा अर्थ आपण टोटल क्वेश्चनचं जर अनालिसिस केलं तर नियर अबाउट टोटल क्वेश्चन्स किंवा टोटल प्रश्न होतात 80 प्रश्न आणि टोटल गुण होता त्याच्यामध्ये 100 गुण. प्रश्न तर खूप कमी आहेत, 80 प्रश्न आहेत. मार्क मात्र किती आहेत? 100 मार्क आहेत. म्हणजे एकूण फॉर्मेट, कारण का कुठलीही स्पर्धा परीक्षा देण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला त्याचं पिक्चर क्लिअर पाहिजे की त्या पेपरमध्ये किती प्रश्न असतात, कोणत्या विषयाचे किती प्रश्न असतात, मग त्या विषयाची डेप्थ किती आहे. तुम्ही 5वीचा नवोदयचा पेपर द्या किंवा UPSCचा पेपर द्या, या सगळ्यामध्ये सेम फॉर्मेट आहे. तो फॉर्मेट काय सेम? आपल्याला अगोदर एक्झाम समजून घ्यावी लागेल. एक्झाम समजून घेतल्यानंतर आपल्याला त्यात प्रत्येक विषय समजून घ्यावा लागेल, त्या विषयाचा अभ्यासक्रम काय आहे. आणि कारण का आज कसं असतं मार्केटला, कुणी प्रत्येक पब्लिकेशनचं पुस्तक वेगळं आहे. मग त्या प्रत्येक पुस्तकामध्ये काही मॅटर कमी असतो, काही मॅटर जास्त असतो. असं कोणतंच मार्केटमध्ये पुस्तक स्टँडर्ड पुस्तक म्हणून नसतं.
स्पर्धा परीक्षेला स्टँडर्ड पुस्तक कुठलंच म्हणू शकत नाही की हे 100% स्टँडर्ड पुस्तक आहे. कारण जसा पेपर फॉर्मॅट प्रत्येक पुस्तकामध्ये कमी जास्तपणा असतो. त्याच्यामुळे आपल्याला अगोदर एक्झाम फॉर्मॅट समजून घ्यावं लागेल. मग ती नवोदयचा पेपर असेल, तो सैनिक स्कूलचा पेपर असेल, किंवा तो स्कॉलरशिपचा असेल, किंवा तो UPSC MPSCचा पेपर असेल. पहिल्यांदा एक्झाम फॉर्मॅट समजून घ्या. तर एक्झाम फॉर्मॅट काय असणार नवोदयचा? 80 प्रश्न, 100 गुण. त्या 80 प्रश्नामध्ये 3 विषय. पहिला विषय बुद्धिमत्ता चाचणी, दुसरा विषय गणित, तिसरा विषय भाषा. आता आपण पहिला एक विषय बघूया की बुद्धिमत्ता चाचणी. कारण त्याच्यामध्ये कसा डिफरन्शिएटिंग पॉईंट आहे, तर हा जो विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी, ज्याच्यात एकूण 40 प्रश्न असतात. एकूण प्रश्न किती असतात? 40. आता मी हाच प्रश्न ज्यावेळेस मी आता थोड्या वेळानंतर तुम्हाला हाच विषय सैनिक स्कूलसाठी ज्यावेळेस सांगन त्यावेळेस एक लक्षात येईल तुम्हाला की नवोदयच्या पेपरमध्ये फक्त डायग्राम्स असतात. आणि तोच पेपर जर सैनिक स्कूलचा म्हटलं तर त्याच्यामध्ये इतरही प्रश्न विचारले जातात. त्या डायग्राम त्यात पण असतात डायग्राम, पण इतर प्रश्न जसे अक्षर मालिका, संख्या मालिका, रांगेतील क्रमांक, दिशा, घड्याळ, दिनदर्शिका, नातेसंबंध, असे जे बरेचसे टॉपिक आहेत, हे सगळे टॉपिक बुद्धिमत्ता चाचणीमध्येच इन्क्लूड होतात. मग तुम्ही जर स्पेशल नवोदयाची तयारी करत असाल तर हे टॉपिक करायची गरज नाहीये. कारण नवोदय विद्यालयामध्ये फक्त डायग्रामवर क्वेश्चन विचारले जातात. 40च्या 40 क्वेश्चन फक्त आणि फक्त डायग्रामवर असतात. आणि त्या डायग्राम मध्ये एकूण 10 प्रकार असतात. किती प्रकार असतात? 10. प्रत्येक प्रकारावरच्या 4 असतात डायग्राम. 4 × 10 = 40. मग ते 10 प्रकार म्हणजे कसे? तर पहिला प्रकार असेल तुमचा पेपर फोल्डिंग. एखादा पेपर दिला जाईल, तो हाफ मधून फोल्ड केलाय, परत त्याचा 1/4 केला, तो कुठल्या तरी एका कोपऱ्यातून कट केलाय, किंवा तो फोल्ड पेपर कटिंग, पेपर फोल्डिंग, हा एक टॉपिक आहे. तो ज्यावेळेस आपण असा ओपन करू मग तो कसा दिसल. नंबर दुसरा मिरर इमेज, आरशातील प्रतिमा. आता मी तुम्हाला एक डायग्राम दाखवली. समजा मी हा पेन तुमच्या पुढे धरलेला आहे. हा पेन जर मी आरशामध्ये पाहिला तर कसा दिसेल. वॉटर इमेज, तोच पेन जर मी पाण्यामध्ये पाहिला कसा दिसेल. नेक्स्ट एक डायग्राम दिली, असाच एक पेन आहे, असाच पेन या 4 डायग्राम मध्ये कोणत्या आहेत? त्याला म्हणतात तंतोतंत आकृती ओळखणे. पुढचा एक प्रश्न असेल तुम्हाला दडलेली आकृती ओळखणे. एक पूर्ण डायग्राम दिली जाईल. समजा हा पूर्ण पेन दिलाय आणि पेनाचं फक्त मी टोपण काढलंय, तर हे टोपणासारखं या कुठल्या डायग्राम मध्ये असं त्याचं पिक्चर दिसेल, त्याला म्हणतात दडलेली आकृती ओळखणे. पुढचा प्रश्न असेल आकृती पूर्ण करणे. मे बी आकृतीचे 4 भाग केले जातील, त्यातले 3 भाग दिले जातील आणि चौथा भाग तुम्हाला दिला जाणार नाही. मग तो चौथा भाग दिलेल्या ऑप्शन पैकी कोणता असेल. असे एकूण किती प्रश्न असतात? 40. आणि जर तुम्हाला नवोदयचा पेपर पास व्हायचाच असेल तर बुद्धिमत्तेला 40 पैकी 40 प्रश्न बरोबरच सोडवावे लागतील. जिथपर्यंत, आता मी स्वतः नवोदयचा माजी विद्यार्थी आहे, जिथपर्यंत आम्ही शिकवणारे बऱ्यापैकी नवोदयचे स्टुडंट आहोत, त्यामुळे आतापर्यंत आम्ही दिलेले पेपर गेले 10 वर्षे मी शिकवत असलेला अनुभव तो सांगतो की ज्या लोकांना नवोदयला सिलेक्ट व्हायचंय त्यांना बुद्धिमत्तेला 40 पैकी 40 प्रश्न सोडवावेच लागतात. करेक्ट. जर त्या तुमचे 2 जरी प्रश्न चुकले, बाळांनो थोडी वेळ लाईट गेलेली आहे, त्यातले तुमचे 2 जरी प्रश्न चुकले तरीही तुम्हाला त्यातून धोका निर्माण होऊ शकतो. म्हणजे धोका याचा अर्थ काय? परीक्षेत फेल होऊ शकतो आपण. कारण का बऱ्याचशा मुलांचे गणितात प्रश्न चुकणारे असतात. त्यामुळं बुद्धिमत्ता आणि मराठी हे 2 विषय असे आहे की त्यात तुमचा एकही प्रश्न चुकून चालत नाही. त्यामुळे बुद्धिमत्तेचं जर आपलं टार्गेट ठेवायचं असेल तर 40 पैकी 40 प्रश्न म्हणजेच 50 पैकी 50 गुण. 40 पैकी 40 प्रश्न म्हणजेच 50 पैकी 50 गुण हे आपलं टार्गेट पाहिजे. ठीक आहे. नंबर 2, यानंतर जो दुसरा विषय असणार आहे आपल्याला तो असणार आहे भाषा. बुद्धिमत्ता चाचणीनंतर जो आपल्याला विचारला जाणारा विषय तो असेल भाषा विषय. भाषा त्याला म्हणतो आपण मराठी, पण त्याला मी माझ्या भाषेमध्ये भाषा आपण म्हणतो. ज्याच्यावर एकूण 20 प्रश्न असतात आणि त्याच्यावर गुण किती असतात? 25 गुण. 20 प्रश्न आणि 25 गुण. आता 20 प्रश्न आणि 25 गुण हे 1.25 मार्काला 1, बऱ्यापैकी 1.25 मार्काला 1. तर हा जो 20 प्रश्न असणार आहेत, या 20 प्रश्नापैकी आता मी ज्यावेळेस मी तुम्हाला सैनिक स्कूलसाठी सांगन त्यावेळेस मी त्याच्यावर सैनिक स्कूलसाठी सांगितल्यानंतर त्यावेळेस मी काय सांगाल तुम्हाला, भाषेमध्ये ग्रामर विचारलं जातंय. लिंग, वचन, काळ बदला, समानार्थी, विरोधार्थी, म्हणी, वाक्यप्रचार असे बऱ्याचशा लेवलचे प्रश्न सैनिक स्कूलच्या भाषेविषयात विचारतील. पण जिथपर्यंत नवोदयचा भाषेविषयीचा संबंध आहे त्याच्यामध्ये फक्त उतारे असतात. फक्त उतारे.
सगळेच्या सगळे क्वेश्चन उतार्या. आता उतार्यामध्ये तुम्हाला ग्रामर विचारतील, उदाहरणार्थ एखाद्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारतील, एखाद्या शब्दाचा समानार्थी शब्द विचारतील, म्हणजे उतार्यामध्ये. आता यांच्या उतार्याची विशेषता काय असते? नवोदय पॅटर्न बदलतंय. कधी नवोदय 4 उतारे देत आहे, प्रत्येक उतार्यावर 5 प्रश्न, कधी कधी 5 उतारे असतात, प्रत्येक उतार्यावर 4 प्रश्न. म्हणजेच एकूण टोटल प्रश्न किती असतात? 20. आणि किती गुण असतात? 25. ज्याला नवोदयला सिलेक्ट व्हायचंय त्याचं टार्गेट पाहिजे 20 पैकी 20 प्रश्न बरोबर यावेच लागतील. मराठीमध्ये पण तुमचे 2 किंवा 3 प्रश्न जर गेले तर आपला नवोदय क्लोज करायचं. नवोदयचं ऍडमिशन आपल्याला होत नाही म्हणून समजून घ्यायचं. म्हणजे नवोदयला जर तुम्हाला ऍडमिशन मिळवायचं असेल, बुद्धिमत्ता चाचणी 40 पैकी 40, मग भाषामध्ये 20 पैकी 20, म्हणजे या 60 प्रश्नापैकी 60च्या 60 प्रश्न तुमचे बरोबर आलेच पाहिजेत. म्हणजे तयारी करताना तुम्ही कशी तयारी करायची तुम्ही अंदाज लावायचा त्याचा, की ह्या 60 पैकी प्रश्न तुमचे 60च्या 60 बरोबर आलेच पाहिजेत. खूप सोपं आहे मराठी, उतारे आहेत सगळे. म्हणजे तुम्हाला कुठलं ग्रामर पाठ करून वगैरे जायची काहीच गरज नाही. ॲज इट इज तुम्ही ऑन दी स्पॉट मराठीची उतारे घेऊ शकता. ठीक आहे, ओके. जो आता तिसरा जो विषय असणार आहे तो विषय म्हणजेच गणित. नवोदयच्या पेपर म्हणजे जो तिसरा विषय असेल तो असणार आहे गणित, ज्याच्यावर एकूण 20 प्रश्न असतील आणि त्याच्यावरचे गुण किती असतील? 25 गुण असतील. प्रश्न 20 आणि गुण 25. सेम तो 1.25 मार्काला 1 गुण. जिथपर्यंत आता आपण महाराष्ट्रीयन कॅन्डिडेटचं मी अनालिसिस करतोय किंवा ऑल इंडियाला पेपर तर ऑल इंडियाचा होतो, ह्या सर्व कॅन्डिडेटचं अनालिसिस केल्यानंतर एक जाणवतं की जी मुलांची मार्क जातात ते बऱ्यापैकी गणितामध्ये जातात. जे मुलं गणित टॉप करतात बऱ्यापैकी नवोदयचा पेपर ते सहजासहजी क्रॅक करतात. जे लोक गणित टॉप करतात, गणित टॉप म्हणजे किती? 19 किंवा 20. 17-18 मार्काला टॉप म्हणायचं नाही, कारण 17-18 मार्कवाल्यांनी रिझल्ट बी पाहायचं नाही काय रिझल्ट असेल आपला. नवोदयचा रिझल्ट फेल गेला असेल त्याचा. 19 किंवा 20 गणित बरोबर येणे त्याला मी म्हणतो टॉप करणे. म्हणजे तुम्हाला गणितामध्ये 1-2 क्वेश्चन चुकायला चान्स आहे जर तुम्ही मराठी आणि बुद्धिमत्ता विषय पैकीच्या पैकी ठेवला तर. म्हणजेच ओव्हरऑल आता गणितामध्ये कुठले टॉपिक असतील आपल्याला, तर गणितामध्ये पहिला टॉपिक असतो संख्या, दुसरा टॉपिक असतो संख्यावरील क्रिया, त्यानंतर पुढे लसावी मसावी हा एक टॉपिक येतो, पुढे सरासरी. याचे जे कोर टॉपिक असतील कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये जा त्याचे काही कोर टॉपिक असतात गणितामध्ये. त्यातला पहिला कोर टॉपिक असेल शेकडेवारी, नफा तोटा, व्याज, दोन्ही प्रकारचे व्याज, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. त्यानंतर पुढचा एक टॉपिक असेल गुणोत्तर प्रमाण. हे काळ काम वेग, काळ वेग अंतर हे त्याचे कोर टॉपिक आहेत. कोर टॉपिक या शब्दाचा अर्थ काय, की या टॉपिकवर कंपल्सरी एक प्रश्न असतोच. परीक्षा कुठलीही द्या तुम्ही, नवोदय द्या, सैनिक स्कूल द्या, स्कॉलरशिप, मंथन, ऑलिम्पियाड, कुठलाही पेपर द्या, या टॉपिकवर कंपल्सरी एक तरी प्रश्न असतोच. राहिले टॉपिक संख्या, संख्यावरील क्रिया, याच्यावर क्वेश्चन असतात. अनालिसिस केलं तर 1, 2, 3 क्वेश्चन याच्यावर विचारले जातात. ओव्हरऑल गणितामध्ये एकूण 20 प्रश्न असतात. पण नवोदयचा जो निकाल ठरवतो तो विषय म्हणजे गणित. टोटली नवोदयचा जो पण निकाल ठरवतो म्हणजे मुलगा तो क्वालिफाय आहे का मुलगा फेल आहे, हा निकाल जर कोणता विषय ठरवत असेल तर तो फक्त गणित हा विषय असतो. त्याच्यामुळे आता आपल्याला जर नवोदयला क्वालिफाय व्हायचं असेल तर परत एकदा मी गणितात टोटल सगळ्या सब्जेक्ट अनालिसिस करतोय. बुद्धिमत्तेला आपल्याला 40 पैकी 40 प्रश्न बरोबर सोडवावे लागतील. मराठीमध्ये आपल्याला 20 पैकी 20 प्रश्न बरोबर सोडावे लागतील आणि गणितापैकी आपल्याला 20 पैकी 18 ते 19 तरी कमीत कमी प्रश्न बरोबर सोडवावे लागतील. म्हणजे ऑन अन ॲव्हरेज या सगळ्याचं जर अनालिसिस केलं तर 77 और 78 क्वेश्चन तुमचे बरोबर असावेच लागतील. जिल्हा कुठलाही असेल तरी, मग तो सोलापूर जिल्हा असू द्यात, पुणे जिल्हा असू द्यात, सातारा जिल्हा असू द्यात. जे मुलं सातारा साईडला तयारी करतायत त्या मुलांना आणखीन एक मार्क ज्यात लक्षात ठेवावा लागेल, आणखीन एक मार्क एक्स्ट्रा. कारण बऱ्यापैकी कोचिंग इन्स्टिट्यूट सातारा जिल्ह्यामध्ये असल्यामुळे तिथलं मेरिट शक्यतो आणखीन थोडं जास्त राहतं ॲज कम्पेअर्ड शहरी भाग. पुणे साईडला शहरी भाग थोडा जास्त असल्यामुळे आता यावर्षी एक नवीन रूल सांगतो मी तुम्हाला. तो पण नवीन रूल पण काय तो पण क्लिअर करून देतो मी तुम्हाला. तर नवोदयचा पेपर क्रॅक करायचा असेल जर तुम्ही घरी करत असाल तयारी तर लक्षात ठेवा 78 तुमचा स्कोर असायलाच पाहिजे. ठीक आहे, इथपर्यंत झाला नवोदय विद्यालयाचा पेपर पॅटर्न. आता सीट्स किती असतील, त्यामध्ये जागा किती आहेत, काय किती आहेत ते पण पाहूया आपण. पाठीमागं ज्यावेळेस नवोदय सुरू झालं किंवा त्याच्या अगोदर पण नवोदयमध्ये एक रूल होता की तो रूल असा सांगत होता 75% ग्रामीण भागासाठी 75% जे तिथल्या सीट्स होत्या त्या सीट्स पैकी म्हणजे टोटल जे सीट्स असतात
टोटल नवोदयमध्ये 80 सीट असतात. टोटल जागा किती असतात? 80. त्या 80 पैकी 75% सीट ह्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी होत्या आणि 25% जागा ह्या शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी होता. पण 2 वर्षापूर्वी एक GR नवीन काढला HRD मिनिस्टरने आणि त्या GR मध्ये उल्लेख आहे की ग्रामीण भागासाठी 75% मिनिमम हा शब्द त्यांनी जोडलाय. आता मिनिमम हा एक शब्द जोडला. हा एक वर्ड टोटली पॅटर्न चेंज करून जातोय. आता तो मिनिमम हा एकच शब्द त्यामध्ये चेंज केला, पण तो चेंज केलेला शब्द काय दाखवतो तर ग्रामीण भागातील 75% बरोबर आहे, पण आता जे 25% राहतात याच्या अगोदर ही 25च्या 25% शहरी भागातून अर्बन मधून भरली जात होती. जी काय 25% होते ती सगळीच्या सगळे विद्यार्थी कुठले होते? शहरी. याच्यात ग्रामीणचा कोणी येत नव्हता. पण आता ह्या नवीन रूल नुसार या 25% मध्ये सुद्धा ग्रामीणचा विद्यार्थी येऊ शकतो. म्हणजे पहिले 80 पैकी पहिले 60 सीट ग्रामीण मधून टोटली भरले जातील. राहिलेले जे 20 सीट असणार आहेत ते परत मार्क अरेंज केली जातील. राहिलेल्या विद्यार्थ्यांची सगळ्याची मार्क अरेंज केली जातात. मग तो शहरातला विद्यार्थी असू शकतो किंवा तो ग्रामीण मधला विद्यार्थी असू शकतो. शहरी विद्यार्थ्याला त्यामुळे खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे, ज्याचा परिणाम गेल्या वर्षी JNV सोलापूरमध्ये फक्त 2च कॅन्डिडेट शहरी भागातून झालेले आहेत. JNV पुण्यामध्ये 2च कॅन्डिडेट शहरी भागातून आलेले आहेत. परिणाम काय झाला त्याचा तर बऱ्यापैकी ग्रामीण भागाच्या मुलांना चान्सेस वाढलेत. कारण का अगोदर तुम्हाला फक्त 60 सीट रिझर्व्ह होत्या, आता या सुद्धा सीट तुमच्यासाठी रिझर्व्ह आहेत. 100च्या 100% सीट ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला रिझर्व्ह आहेत. जर या 25% मध्ये आपण कॉम्पिटिशन केलं तर 75% तर ग्रामीण मधून 100%च भरणार, पण राहिलेले जे 25% आहेत त्याच्यामध्ये मार्कानुसार कॉम्पिटिशन होणार. म्हणजे हे 25% सुद्धा ओपन झालेलं आहे आपल्याला ग्रामीण भागातली जे मुलं तयारी करतात त्यामुळे शहरी भागातील मुलांना आणखीन 1-2 मार्क जास्तच ठेवायचे. म्हणजे 79 और 80 ही शहरी भागातील विद्यार्थ्याचा स्कोर पाहिजे. 79 80 पैकी 79. नाहीतर बरीचशी मुलं पेपर संपल्यावर बाहेर येतात, मला खूप पेपर सोपा गेला, किती पडतील 73 माझे बरोबर आहेत. बाळांनो 73 ला काहीच होत नाहीये. 76 77 78 मिनिमम. मी म्हणतोय कुठल्याही वर्षीचा पेपर असू द्या, तो पेपर किती सोपा असू द्या, पेपर किती अवघड असू देत, पेपर किती जरी अवघड असेल तरी 75 और 76 पेक्षा मेरिट खाली येत नाही. लक्षात ठेवा. 75 ही डेडलाईन झाली त्या मेरिटची. 75 ही डेडलाईन. 75 पेक्षा खाली मेरिट येतच नाही. त्यामुळे आपल्याला किती इन्क्रीज करायचे, आणखीन बराचसा कालावधी बाकी आहे पेपरला. ठीक आहे. टोटली सीट किती सांगितले मी? 80. टोटल प्रत्येक नवोदयची इनटेक कॅपॅसिटी 80 असते. 80 पेक्षा एकही विद्यार्थी त्या स्कूलमध्ये जास्त घेतला जात नाही. प्रत्येक स्कूलची इनटेक कॅपॅसिटी किती? 80. तर इथपर्यंत झाली टोटली आपण अनालिसिस केलं सगळं नवोदय विद्यालयाचं. आतापर्यंत जे आपण सर्व काय पाहत होतो हे नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षामध्ये बद्दल माहिती पाहत होतो. आपण आता पाहणार आहोत सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा पॅटर्न. सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा पॅटर्न. सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा. सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा हे पण जे आपले डिफेन्स मिनिस्ट्री असतात, सध्याचे डिफेन्स मिनिस्ट्री सगळ्याला माहित आहेत. राजनाथ सिंग हे सध्याचे डिफेन्स मिनिस्ट्री आहेत आपले, संरक्षण मंत्री. देशाचे जे संरक्षण मंत्री असतात त्या संरक्षण मंत्रालयाच्या अंडर खाली या स्कूल रन होतात. ऑल इंडिया मधल्या जेवढ्या पण या स्कूल आहेत त्या सगळ्या स्कूल ह्या सैनिक स्कूल ज्या असतात त्या अंडर संरक्षण मंत्रालयाच्या हेड खाली ह्या सगळ्या रन होतात. मग या स्कूलचा फायदा तरी काय असा तर जी आपल्या लाईफ मध्ये एक डिसिप्लिन, ज्याला आपण एक डिसिप्लिन हा शब्द वापरतो, ती डिसिप्लिन इयत्ता 6वी पासून इयत्ता 12वी पर्यंत. कारण आज कोणत्या जरी सेक्टरमध्ये तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल डिसिप्लिन ही कंपल्सरी गरजेची आहे. विदाउट डिसिप्लिन तुम्ही कशातच सक्सेस होऊ शकत नाही. मग तुम्हाला पर्सेंटेज 99% मार्क असू द्या, जोपर्यंत तुमच्या बॉडीला डिसिप्लिन लागणार नाही तोपर्यंत तुम्ही कशातच सक्सेस होणार नाहीयेत. क्षेत्र कुठलंही घ्या, क्षेत्र कुठलंही घ्या, त्याच्यामध्ये आपल्या शरीराला आपल्या एक डिसिप्लिनची गरज असते. आणि ही जर डिसिप्लिन म्हणजे तुम्ही घरी डिसिप्लिन तेवढ्या डिसिप्लिन मध्ये तुम्ही येऊ शकता, पण असे जे स्कूल असतात की ज्या स्कूलमध्ये तुम्हाला लावलीच जाते डिसिप्लिन, त्यापैकी एक स्कूल म्हणजे हे सैनिक स्कूल. ज्या ठिकाणी गेल्यानंतर बऱ्यापैकी मुलांचं टार्गेट असतं की आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये जाऊन एक मोठा अधिकारी होणे, ज्याच्यासाठी आफ्टर 12 एक परीक्षा कंडक्ट केली जाते, ती म्हणजे NDA, नॅशनल डिफेन्स अकॅडमी.
ही जी एक एक्झाम ना युपीएससी मार्फत कंडक्ट करणारा बोर्ड कुठला असतो तर युपीएससी मार्फत ही परीक्षा कंडक्ट केली जाते, एनडीएची परीक्षा. आणि त्यामुळे या परीक्षेची तयारी करण्यासाठी इयत्ता 6वी मध्ये मुलं बऱ्यापैकी सैनिक स्कूल ऍडमिशन मिळवतात. म्हणजे इयत्ता 6वी पासून इयत्ता 12वी पर्यंत, जसं नवोदय विद्यालयामध्ये इयत्ता 6वी पासून इयत्ता 12वी पर्यंत शिक्षण असतं, सेम त्याच फॉर्मॅटमध्ये इयत्ता 6वी ते इयत्ता 12वी सीबीएसई बोर्ड, सगळ्यात महत्वाचं सीबीएसई बोर्डचा अभ्यासक्रम सैनिक स्कूलमध्ये शिकवला जातो. याच्यासाठी सुद्धा खूप टफ कॉम्पिटिशन आहे सैनिक स्कूलचं ऍडमिशन मिळवण्यासाठी सुद्धा, कारण त्याच्यामध्ये रिझर्व्ह कोटा असतो, स्टेट कोटा आणि आउट ऑफ स्टेट कोटा. नियर अबाउट 67% कोटा हा त्या स्टेटला असतो, होम स्टेटला, आणि राहिलेला कोटा आउट बाहेरच्या स्टेटसाठी असतो. परत त्याच्यामध्ये रिझर्व्ह कोटा असतो आणखी 25% एक सर्व्हिसमॅन और डिफेन्स पर्सन्स, SC ST असा कॅटेगरी वाईज परत त्याच्यामध्ये रिझर्व्ह कोटा असतो. सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये, नॅशनलच्या जेवढ्या पण स्पर्धा परीक्षा होतात या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये रिझर्व्ह कोटा असतोच. ठीक आहे. तर मग आता आपण पहिला तर अंदाज बघितला की सैनिक स्कूलचा उपयोग काय. एक, सीबीएसई बोर्डचं शिक्षण दिलं जातं. नंबर 2, बऱ्यापैकी या एक्झामला लागणारी जी काय गरज आहे तर ती त्या सैनिक स्कूलमध्ये तयारी करून घेतली जाते तुमची. म्हणजे तुमच्या बॉडीला तुम्हाला त्या लेवलची सवय लावली जाते ज्याला म्हणतात ऑफिसर लाईक क्वालिटीज. एक शब्द असतो, आम्ही मोठ्या आता ज्यावेळेस एनडीएला वगैरे शिकवताना मी त्यावेळेस तो शब्द वापरतो, ऑफिसर लाईक क्वालिटीज. OLQ म्हणतात त्यामध्ये. मग तुम्ही बिहेव कसं करताय, तुम्ही टायमाचं किती महत्व ठेवताय, तुम्ही समोरच्या सोबत कसं इंटरॅक्शन करताय, जे एक अधिकारी म्हणून ज्या पण गोष्टीची गरज असते त्याला म्हणतात ऑफिसर लाईक क्वालिटीज. या क्वालिटीज एका दिवसात तयार होत नाहीत, बरेच वर्ष जावे लागतात ह्याला क्वालिटी तयार होण्यासाठी. या की एखादा ज्यावेळेस तुमच्या समोर येणारा व्यक्ती आहे त्याच्यासोबत तुम्ही कसं बिहेव करता, त्याच्यासोबत तुमचं इंटरॅक्शन कसं होतं, हे काही 1 आणि 2 दिवसात मी तुम्हाला शिकवलं तुम्ही लगेच जाऊन ती तयारी केली असं होत नाही. तर ह्या सगळ्याची जी जडणघडण आहे किंवा या सगळ्याची जी तयारी आहे ही तयारी बऱ्यापैकी या 6 वर्षामध्ये आपली करून घेतली जाते. त्याच्यासाठी सैनिक स्कूल हे एवढं महत्वाचं स्कूल आहे, ज्याची प्रवेश परीक्षा इयत्ता 5वी मध्ये असतानाच होते. याचीही प्रवेश परीक्षा जानेवारीमध्ये सांगितलं मी, जानेवारीच्या एका संडेला नवोदयचा पेपर असतो तर त्याच्या दुसऱ्या संडेला सैनिक स्कूलचा पेपर असतो. यावर्षी बऱ्यापैकी आता कोरोनामुळे टाइम टेबल थोडं चेंज झालेलं आहे, पण ऑन अँड ॲव्हरेज पाठीमागच्या जर वर्षाचं आपण अनालिसिस केलं तर जानेवारी महिन्याच्या एका रविवारी सैनिक स्कूल आणि एका रविवारी होऊ शकतंय 2023चा पेपर जानेवारीमध्ये कंडक्ट केला जाऊ शकतो, सैनिक स्कूल आणि नवोदय विद्यालयाचा. त्यामुळे आता ही सैनिक स्कूल पहिलं सांगितलं की हे डिफेन्स मिनिस्ट्री, भारताचे जे डिफेन्स मिनिस्ट्री आहेत अंडर त्यांच्या खाली हे स्कूल चालतात. जवळपास प्रत्येक राज्यामध्ये एक स्कूल आहे. काही राज्य असे आहेत की त्यामध्ये एकापेक्षा जास्त स्कूल आहेत, जसं की महाराष्ट्र. सध्या महाराष्ट्रामध्ये 2 स्कूल आहेत सैनिक स्कूलचे. आपल्या इथं 2 स्कूल आहेत. त्यातलं पहिलं स्कूल सैनिक स्कूल सातारा जे जुनं स्कूल आहे, आणि सैनिक स्कूल चंद्रपूर जे आता नवीन तयार झालेलं आहे सैनिक स्कूल चंद्रपूर. अशी 2 स्कूल आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, सैनिक स्कूल सातारा आणि सैनिक स्कूल चंद्रपूर. सैनिक स्कूल सातारा, सैनिक स्कूल चंद्रपूर अशी 2 स्कूल आहेत. तर ह्या दोन्ही स्कूलची इनटेक कॅपॅसिटी 90 कॅन्डिडेट आहेत. दोन्ही स्कूलमध्ये 90 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. म्हणजे सैनिक स्कूल साताऱ्यामध्ये पण एकूण 90 विद्यार्थी असतात आणि सैनिक स्कूल चंद्रपूरमध्ये पण एकूण 90 विद्यार्थी असतात. या 90 विद्यार्थ्यांपैकी 10 मुली आणि 80 बॉईज असतात. म्हणजे गर्ल्स आणि बॉईज, तर बॉईज 80 आणि गर्ल्स 10. याच्यामध्ये पण बॉईज 80 आणि गर्ल्स 10 असतात. दोन्ही नवोदयमध्ये एकूण 80 बॉईज आणि 10 मुली असतात. परत त्याच्यामध्ये आरक्षित कोटा आलाच, रिझर्वेशन वगैरे कोटा आलाच त्याच्यामध्ये परत एकदा. म्हणजे ऑन अँड ॲव्हरेज दोन्ही महाराष्ट्रामध्ये तुम्ही आउट ऑफ स्टेट सुद्धा अप्लाय करू शकता. सध्याचा जो रिझल्ट आहे 2022चा तो रिझल्ट मला असा दाखवतो की महाराष्ट्रामध्ये खूप टफ कॉम्पिटिशन आहे. याच्यासाठी खूप टफ कॉम्पिटिशन महाराष्ट्रामध्ये. म्हणजे तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये या वर्षीचा जर रिझल्टचं अनालिसिस केलं तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळवण्यासाठी ऑन अँड ॲव्हरेज 240 पेक्षा जास्त स्कोर असावा लागत होता. तोच नियर अबाउट 200 मार्कामध्ये इतर स्टेटमध्ये जवळपास मेडिकलसाठी ते सिलेक्ट झालेले. आणखी काय सिलेक्शन लिस्ट पूर्ण नाही आलेली, पण मेडिकलसाठी सिलेक्ट होण्यासाठी नियर अबाउट 200 मार्क्स सुद्धा सफिशियंट आहेत, जे आपल्या शेजारची राज्य आहे तिथं. तोच स्कोर महाराष्ट्रामध्ये 240+. माझं म्हणणं नाही की तुम्ही दुसऱ्या स्टेटमध्ये जा, माझं म्हणणं आहे की तुम्ही स्टडी चांगला करा.
घाबरून दुसऱ्या स्टेटमध्ये जाण्यापेक्षा कॉम्पिटिशन मध्ये या, चॅलेंज स्वीकारा आणि महाराष्ट्रातल्याच दोन्ही स्कूलसाठी तयारी करायची आपल्याला. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये शिकवत असताना मी डायरेक्ट मुलांना टार्गेट ठेवायला लावतो आणि मग ते अचीव करायचं. घाबरून लांब जायचं नाही कुठेतरी भिवून, टार्गेट सेट करायचं आणि मग ते अचीव करायचं. सेम तुम्ही टार्गेट ठेवा, एक सैनिक स्कूल किंवा चंद्रपूर टार्गेट ठेवा आणि मग ह्याचं मेरिट ठरवा. साधारणतः यावर्षी 260, 255, 254 हा स्कोर ऑन एन ॲव्हरेज मुलांचा बऱ्यापैकी स्कोर आहे. 250च्या पुढची बऱ्यापैकी मुलं आहेत यावर्षी महाराष्ट्रामध्ये. लो मुलं तर बरेच असतात, त्याचा विषय नाही, पण 250 किंवा 250 मुलं बऱ्यापैकी आहेत आणि 250 मार्क सैनिक स्कूलमध्ये पडू शकतात. जर 4थी आणि 5वी दोन्हीचा जर बेस तुम्ही चांगला केला तर सहज 250 तुम्ही क्रॉस करू शकता. एक जर लक्षात आलं तुम्हाला, शीट किती आता लक्षात आलं. आता आपण याचा एक्झाम फॉर्मॅट बघू की सैनिक स्कूलचा पेपर कसा होतो. ठीक आहे, तर हा जो सैनिक स्कूलचा पेपर असतो त्यामध्ये टोटली 125 प्रश्न असतात. पेपर पॅटर्न त्याला म्हणतो आपण, पेपर पॅटर्न. पेपर पॅटर्न तर त्याच्यामध्ये एकूण 4 विषय असतात. एकूण त्यामध्ये 4 विषय असतात. पहिला विषय असतो गणित, जो सगळ्यात डिसिजन ठरवतो रिझल्टची. दुसरा विषय असतो जीके, जनरल नॉलेज. तिसरा विषय असतो भाषा आणि पुढचा विषय असतो बुद्धिमत्ता चाचणी, मेंटल एबिलिटी टेस्ट. लक्षात आलं. तर असतात हे एकूण 4 विषय. या 4 विषयापैकी एकट्या गणितावर 50 प्रश्न विचारले जातात. जे प्रत्येक प्रश्न 3 मार्काला असतो. म्हणजेच 50 गुणिले 3 केलं तर एकूण 150 गुण. दुसरा विषय असतो जीकेचा, ज्याच्यावर 25 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, एकूण गुण 50. तिसरा विषय असतो भाषा, ज्याच्यावर 25 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, एकूण गुण 50. आणि पुढचा जो विषय असतो तो असतो बुद्धिमत्ता चाचणी, ज्याच्यावर 25 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, त्याचे सुद्धा एकूण गुण 50. म्हणजे जर आपण क्वेश्चनचं अनालिसिस केलं तर क्वेश्चन 50, 25, 75, 25, 100, 25, 125 एकूण 125 प्रश्न असतात. आणि जर मार्काचं अनालिसिस केलं तर साधारणतः 150, 200, 250 आणि 300 एकूण मार्क असतात 300 गुण. म्हणजेच 125 प्रश्न, 125 प्रश्न आणि 300 गुण. लक्षात येईल अंदाज काय. जर तुम्हाला पेपर हा क्वालिफाय करायचा असेल तर गणित 50% वेटेज एकट्या गणिताला आहे. म्हणजे आपलं गणित किती स्ट्रॉंग असावं लागेल अंदाज येईल तुम्हाला. 50% वेटेज एकट्या गणितालाच आहे. आणि बऱ्यापैकी सैनिक स्कूलमध्ये जे पण मुलं टॉप करतात त्यांचं गणित कमांडिंग असतं. जे पण मुलं फेल होतात त्यांचं गणित टोटली वीक असतं, म्हणूनच ते फेल होतात. फक्त क्वालिफाय झालं म्हणजे सैनिक स्कूलचं सिलेक्शन नाही. 40% जनरल कॅटेगरीला क्वालिफाय असतं. किती टक्क्याला? 40. म्हणजे ज्या मुलांना 120 पेक्षा जास्त मार्क पडले ते सगळेच क्वालिफाय होतात. जसं आपण म्हणतो ना 10वी मध्ये 35% मार्क पडले की पास होणे, तसं ते फक्त क्वालिफाय झालेत, सिलेक्शन नाही. सिलेक्शन म्हणलं तर 240 लागतील. 120 ला क्वालिफाय होईल, 240 ला सिलेक्शन होईल. ठीक आहे. म्हणजे अंदाजाला तुम्हाला किती मार्क असतात प्रत्येक विषयाला प्रश्न किती असतात. एकूण प्रश्न किती? 125 प्रश्न, एकूण गुण 300 गुण. त्यापैकी हे जे खालचे 3 विषय आहेत, हे 3 विषय बऱ्यापैकी आपल्याला पैकीच्या पैकी ठेवावे लागतील. कुठले कुठले? जीके, भाषा, बुद्धिमत्ता चाचणी. हे जर 3 विषय तुम्ही पैकीच्या पैकीवर ठेवले, या वर्षीचा गणिताचा विचार केला तर अतिशय इझी गणित होतं. या वर्षी 2022चा जर गणिताचा पेपर होता, एवढा सोपा पेपर होता की त्या पेपरमध्ये मुलांनी 150 पैकी 150 मार्क घेतलेली आहेत. सैनिक स्कूलमध्ये शक्यतो 150 पैकी 150 मार्क पडत नाहीत, पण या वर्षी मिळालेत. म्हणजे पेपर थोडा इझी होता. मुलांचा अभ्यासाची लेवल पण वाढलेली आहे. त्यामुळे डे बाय डे हे मेरिट वरच जाणार आहे. मेरिट खाली कधी येणार नाही. आता इथून दिवसेंदिवस मेरिट वरच जाईल. कारण एक तर मुलांचा अभ्यास वाढलेला आहे, स्टडी मटेरियल वाढलेलं आहे, पुस्तकं, प्रॅक्टिस पेपर्स भरपूर मार्केटमध्ये उपलब्ध आहे आज. त्यामुळे जर तुम्हाला पुढल्या म्हणजे आता 2023 ची जर तुम्ही तयारी करत असाल आणि जर तुम्हाला सिलेक्ट व्हायचं असेल 260 प्लस हा तुमचा स्कोर पाहिजे. 260 प्लस सैनिक स्कूलला जर तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल तर 260 प्लस
हा तुमचा सेफ स्कोर असू शकतो. त्यापेक्षा जर कमी मार्क असतील तर मे बी धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये वाढ करा. 2023च्या पेपरसाठी आणखी साधारणतः 8 महिने बाकी आहेत. जानेवारी 2023ला पेपर होऊ शकेल टेंटेटिव्ह मध्ये. तर त्यासाठी 8 महिने बाकी आहेत आणखी. तर त्या 8 महिन्यामध्ये जवळपास तुमचा 260+ स्कोर व्हावाच लागेल. मग आता ह्याच्यामध्ये ह्या विषयामध्ये काय काय विचारतात, तर पहिला जो गणित विषय आहे, या गणित विषयामध्ये जे पण नवोदयचे टॉपिक आहेत ते सगळेच्या सगळे टॉपिक प्लस जॉमेट्रीचा भाग त्यात वाढतो. जॉमेट्री म्हणजे भूमिती. बऱ्यापैकी नवोदयला भूमिती एवढं अवघड विचारलं जात नाही, पण इकडल्या भागामध्ये भूमिती अवघड असतं. मग त्या भूमितीमध्ये इष्टिकाची ती विचारतात, कोन विचारतात, सिलेंडर विचारतात, म्हणजे गोल, हे सगळेचे सगळे पण भूमितीचे प्रश्न त्यावर विचारले जाऊ शकतात. म्हणजे ॲज कम्पेअर्ड नवोदयपेक्षा सैनिक स्कूलचं गणिताची टफनेस लेवल जास्त आहे. जिथपर्यंत जीकेचा विषय आला, जीकेला ऑन एन ॲव्हरेज नॅशनल आणि इंटरनॅशनल हे दोन्ही लेवलचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. तरी बघूया आपण गणित जीके मध्ये काय विचारलं जात आहे. तर एक जीके विषय बऱ्यापैकी मी कव्हर करतो आता. साधारणतः हा जो जीकेचा विषय आहे, तर ह्या जीके मध्ये त्याच्यावर पहिल्यांदा तुम्हाला असणार आहे विज्ञान. जीके मध्ये पहिला प्रश्न विचारला जातील विज्ञानवर. जसं की तुम्हाला मूलद्रव्य विचारले जातील. या मूलद्रव्याचा सिंबॉल काय, खाण्याच्या सोड्याचं रासायनिक सूत्र काय, धुण्याच्या सोड्याचं रासायनिक सूत्र काय, मानवी शरीरामध्ये सर्वात लांबीचं हाड कोणतं, मानवी शरीरामध्ये एकूण किती नर्व्स असतात, मानवी शरीरामध्ये एकूण किती रक्त असतं, हृदयाला एकूण किती कप्पे असतात, कॉक्रोच किंवा क्रोकोडाईल यांना किती कप्प्याचं हृदय असतं, म्हणजे हाऊ मेनी चेंबर्स आर प्रेझेंट इन हार्ट ऑफ कॉक्रोच, अशा टाईपचे क्वेश्चन असतील. म्हणजे विज्ञानमध्ये परत 3 विषय येतात. जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स. या तिन्ही बद्दल एका दुसरा प्रश्न तुम्हाला विज्ञानमध्ये विचारला जाईल. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे भूगोल. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असणार आहे भूगोल. तुम्हाला भूगोलवर प्रश्न विचारला जाईल. युक्रेनच्या राजधानीचं नाव काय, रशियाच्या राजधानीचं नाव काय, युक्रेन हा देश कोणत्या खंडामध्ये अस्तित्वात आहे. आपल्यात खंड किती आहेत एकूण? 7. तर त्या 7 खंडापैकी युक्रेन का मी शब्द वापरला होता, कारण का सध्या रशिया आणि युक्रेन मध्ये युद्ध चालू आहे आणि असेच प्रश्न स्पर्धा परीक्षेला विचारतात की जे करंट इश्यू मध्ये असतात, जे सध्या चर्चेमध्ये असतात, असेच विषय स्पर्धा परीक्षेला विचारले जात आहेत. म्हणजे मग आपल्याला युक्रेनच्या राजधानीचं नाव लक्षात ठेवावं लागेल. काय राजधानीचं नाव? क्यू. रशियाच्या राजधानीचं नाव मॉस्को. तर आता हे जे नाव आहेत आपली, त्या राजधानी, फक्त राजधानी नाही विचारणार तुम्हाला, आणखीन बरेचसे प्रश्न. त्यांचा राष्ट्राध्यक्ष कोण, रशियाच्या राष्ट्राध्यक्षाचं नाव काय, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षाचं नाव, भारताचे पंतप्रधान कोण, म्हणजे हे बरेचसे प्रश्न चालू घडामोडी विचारतील. म्हणजे जीके मध्ये दुसरा विषय भूगोल. जीके मधला तिसरा विषय असणार आहे तो म्हणजेच इतिहास. जीके मध्ये तिसरा विषय कोणता? इतिहास. तर ते इतिहासावर विचारलं जाईल. बंगालची फाळणी कधी झाली, चलेजाव आंदोलन महात्मा गांधीतर्फे राबवलं गेलं होतं, कधी राबवलं गेलं, असहयोग आंदोलन कधी राबवलं गेलं, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते, भारताचे शेवट व्हाईसराय कोण होते, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते, महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी भारतामध्ये एंट्री केली, पहिलं महायुद्ध कधी झालं, दुसरं महायुद्ध कधी झालं, हे सगळे तुम्हाला क्वेश्चन इतिहासमध्ये विचारले जातील. त्यानंतर पुढचा विषय असेल चालू घडामोडी. सगळ्यात महत्त्वाचा पुढचा एक विषय असणार आहे तो कुठला असेल? चालू घडामोडी. आणि मग चालू घडामोडीवर तुम्हाला विचारलं जाईल 2021 साली झालेली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशामध्ये खेळवण्यात आली, 2021 साली झालेली पॅराऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशामध्ये खेळवण्यात आली, नीरज चोप्राचे नाव सध्या चर्चेमध्ये आहे, ते कोणत्या खेळाचं प्रतिनिधित्व करतात, त्यांना कोणतं मेडल मिळालेलं आहे, ते चालू घडामोडी विचारला आहे. सध्याचे जोपर्यंत ज्यावेळेस तुम्ही पेपर देणार असाल त्यावेळेस आपले राष्ट्रपती मे बी राष्ट्रपतीची निवडणूक झालेली असेल, तुम्ही ज्यावेळेस आता 2023चा पेपर देणार आहे त्यावेळेस, आणि मग त्यावेळेस जे काही नवीन राष्ट्रपती असतील किंवा सध्याचे कोण आहेत सध्याचे, तर रामनाथजी कोविंद आताचे जे राष्ट्रपती आहेत त्यांचं नाव विचारलं जाईल, भारताच्या पंतप्रधानांचं नाव विचारलं जाईल, भारताच्या राष्ट्रपतीचं, भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांचं नाव विचारलं जाईल, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, रेल्वे मंत्री, हे सगळे प्रश्न चालू घडामोडी या विषयामध्ये विचारतात. हे आणि असे बरेचसे क्वेश्चन आहेत. विषय पण बरेचसे आहेत. राज्यशास्त्र, राज्यव्यवस्थेवर विचारतात, अर्थशास्त्रावर विचारतात. म्हणजे ऑन एन ॲव्हरेज जीके मध्ये एकूण 25 प्रश्न असतात जे मुलांचा रिझल्ट ठरवतात. कारण जीकेला लिमिट नाहीये, भाषा विषयाला लिमिट आहे. मी तुम्हाला म्हणेन की एवढे समानार्थी एवढे विरोधार्थी वाचून जा, बऱ्यापैकी प्रश्न ह्यात नाही येतो.
पण जीके ला लिमिट नाही. कारण का जीके मध्ये काहीही विचारलं जाऊ शकतं, कितीही विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे आपल्याला जर सैनिक स्कूलला सिलेक्शन व्हायचं असेल तर जीके आणि गणित हे दोन विषय आपल्याला मेन टार्गेट करावे लागतील. जर हे दोन विषय तुम्ही चांगले सांभाळले तर बऱ्यापैकी सैनिक स्कूलला तुम्ही 250-260च्या वर स्कोर करू शकता. त्यामुळे परत एकदा सैनिक स्कूलला सांगतोय की सैनिक स्कूलमध्ये प्रत्येक वर्षी तिथं साधारणतः 90 मुलं दोन्ही सैनिक स्कूलमध्ये भरले जातात आणि याच्या बॅचेस साधारणतः 15 एप्रिल पासून आपल्यात सुरू होत आहेत. ज्यांना कोणाला जॉईन करायचं असेल तर त्यांनी जॉईन करू शकतात. येणाऱ्या 15 तारखेपासून याचे 15 एप्रिल पासून या सगळ्याच्या बॅचेस चालू होत आहेत. लिमिटेड सीट आहेत, 2 बॅचेस आहेत. प्रत्येक नवोदयच्या 2 बॅचेस, सैनिक स्कूलच्या 2 बॅच असणार आहेत. त्या 25 एका बॅचची इंटेक कॅपॅसिटी आहे फक्त 25. त्यामुळे 2 बॅच आहेत 25च्या. ज्याला कोणाला जॉईन व्हायचं असेल तर ते लोक जॉईन होऊ शकतात. ठीक आहे.